नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बुलढाणा जिल्ह्यातील शेलूर येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिलांना शिक्षकांनी चक्क 200 रुपये रोजीदारींवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या दोन शिक्षिका या बाल संगोपन रजेवर आहेत। स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूर येथे गेल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे बाल संगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। राज्यातील 35हून अधिक राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार विभागाकडे व्याज सवलतीचे प्रस्तावच न पाठविल्याने लाखो शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर संबंधित बँकांवर कारवाई करण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाकडून रिझर्व्ह बँकेच्या महाप्रबंधकांना देण्यात आले आहेत। राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत यांच्याकडून 1 कोटी खंडणी घेताना शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या महिलेला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना शुक्रवारी सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती। तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात महिलेबरोबर आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास आता सुरू आहे। वस्त्रनगरी बरोबरच खो खोची पंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत 24 ते 27 या कालावधीत शासनाच्या भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। येथील विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिराच्या पटांगणावर ही स्पर्धा होत असून या निमित्ताने इचलकरंजीकर क्रीडा रसिकांना सहकार महर्षी कलाप्पणा आवाडे क्रीडानगरीत खो खोचा थरार पाहण्यास मिळणार आहे, अशी माहिती स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवरी मांडकरवाडी दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। या सर्वांचा फटका 11 गाड्यांना बसला। या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबण्यात आल्या होत्या। रस्ते विकास आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्याने लोकसत्ता जिल्हा निर्देशांक मध्ये आर्थिक विकासाची घोडदौड कायम राखली आहे। शेती, पर्यटन, मत्स्य व्यवसायाला उद्योगाची जोड मिळू लागल्याने दरडोई उत्पन्नाचा देखील आलेख उंचावू लागला आहे। भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने कापूस खरेदी बंद केली आहे, मात्र शेतकऱ्यांकडे अद्यापही जवळपास 15 ते 20% कापूस शिल्लक आहे। हा कापूस विक्रीसाठी खासगी जिनिंग मध्ये नेण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिला नाही। त्यामुळे कापसाचे भाव 100 रुपयांनी घसरले आहेत। रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका 80 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 80 वर्षीय नराधमाला अटक केली आहे। या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पुण्यातून एक अतिशय धक्कादायक असा प्रकार पुढे येतोय। उरडी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवून मेस चालणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली। या महिलेने याकरिता नकार दिला। त्यावेळी पोलिसांनी इथेच छापा टाकण्यास आल्याचे सांगितले। यावेळी हा पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या महिलेने सर्व घटना ही आपल्या मोबाईलमध्ये शूट केली। या घटनेने आता मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब तुळजापूरला दर्शनाला जात होते। पहाटे 3:30 वाजताच्या दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने त्यांची मारुती इको कार डिवायडरला जोरदार धडकली। यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी आहेत। ही घटना गेवराई जवळील रांजणी फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली। जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये 3 लहान मुलांचा समावेश असल्याचीही माहिती आहे। दोघांची ओळख एका संकेतस्थळावर झाली। दोघांचेही हे दुसरे लग्न। तो लग्नाच्या 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला गेला, पण तिला परत घ्यायला आलाच नाही। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी न्यायालयात दाखल प्रकरणात पत्नीची जबाबदारी झटकून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पतीला न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय। खेड गावातून खडखडून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली। नदीपात्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्रच फेसाळले आहे। वारंवार येथील नदीपात्र फेसाळत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे।
राज्य युवक काँग्रेसने ऐनवेळी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची केंद्रीय युवक काँग्रेसची भूमिका योग्यच असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले। पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी सपकाळ पुण्यात आले होते। त्यावेळी त्यांनी अशा नियुक्त्या करतानाची पक्षाची जी पद्धत आहे ती वापरली गेली नसल्याचे स्पष्ट केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार काल एका बैठकीनिमित्ताने एकत्र आले होते। त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही होते। जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात बंद दरवाजा आड अर्धा तास चर्चाही झाली। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मीडियाने याबाबत विचारले असता भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली। जळगावात चांगले ज्योतिषी आहेत, त्यांनाच या संदर्भात विचारतो असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते या दौऱ्यावर आहेत। नाशिक प्रमाणेच त्र्यंबकेश्वरचा विकास व्हायला पाहिजे असे त्यांनी म्हटले। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल। गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी पुढील महिन्यांपासून काम सुरू होईल। नाशिक प्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे यावर भर दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत। या दौऱ्यामध्ये त्यांनी त्र्यंबकेश्वर आणि कुशावर्तची पाहणी केली। निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात 17% घट झाली आहे। महाराष्ट्रातील साखर उत्पादन 25 ते 30% घटले आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे। दरम्यान त्यांच्यावर होत असलेले आरोप वर्मा यांना फेटाळून लावले आहे। त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधीही घराच्या स्टोर रूम मध्ये रोख रक्कम ठेवली नाही असे वर्मा म्हणाले आहेत। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश DK उपाध्याय यांना सादर केलेल्या उत्तरात वर्मा यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आढळल्याचे आरोप हे स्पष्टपणे त्यांना फसवण्याचे आणि बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यास तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि DMK प्रमुख MK स्टॅलिन यांनी कडवा विरोध केला असून या धोरणाच्या आडून हिंदीची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। आकडेवारीवरून असं स्पष्ट होते की दक्षिणेकडील प्रमुख भाषांपैकी दुसरी आणि संपूर्ण भारतात 5व्या क्रमांकावर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून तमिळ भाषा उदयास येत आहे। सौरभ राजपूतच्या हत्येच्या प्रकरणात आता दररोज अनेक खुलासे समोर येत आहेत। आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवण नाकारत असल्याचंही वृत्त समोर आलं आहे। दरम्यान आता मुस्कान रस्तोगी हिने बचाव पक्षाकडून सरकारी वकिलाची मागणी केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आता औरंगजेब प्रकरणावर भाष्य केले। समाजात कुठलाही विषय समोर येऊ शकतो। औरंगजेब मार्गाचं नाव बदलून ते अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलंय। जे लोक गंगा आणि यमुना यांचा आदर करतात अशा लोकांनी औरंगजेबाला त्यांचा आयकॉन बनवलं। असं लोक औरंगजेबाच्या भावाविषयी काहीही बोलत नाही। बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आदर्श ठरवायचं की इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान करायचा हा खरा प्रश्न आहे असा दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलं आहे। 56 वर्षांच्या एका माणसाला आणि त्याच्या मुलीची अमेरिकेत हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी एका स्टोअरमध्ये गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात वडील आणि मुलगी या दोघांची हत्या करण्यात आली। द्रमुकच्या पुढाकाराने शनिवारी झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत लोकसभा मतदारसंघाची निष्पक्ष पुनर्रचना करण्यासाठी 1971च्या जनगणनेचा आधार घेण्याचा पुनरुच्चार करण्यात आला। ही पुनर्रचना पुढील 25 वर्षांसाठी स्थगित करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली। या संदर्भात संसद अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। सोनाली कुलकर्णी व स्वप्नील जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला सुशील सुजित चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे। यामधलं चिवताई चिवताई दार उघड हे गाणं सुद्धा सर्वत्र ट्रेंडिंगवर होत आहे। महाराष्ट्राची हास्य जत्राच्या सेटवर सिनेमाचा प्रमुख अभिनेता स्वप्नील जोशी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांनी मिळून सुशीला सुजित मधील चिवताई चिवताई दार उघड या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय।
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा लव या आपा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता। या चित्रपटात जुनैदसह दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर पाहायला मिळाली होती, पण जुनैद व खुशीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला। यावर आता आमिर खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्याचा लव या आपा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही, हे एका प्रकारे चांगलं झालं। यामुळे तो जास्त स्ट्रॉंग होईल आणि मेहनत करण्यासाठी अधिक प्रेरित होईल। जुनैद सध्या योग्य मार्गावर आहे असं आमिर खानने म्हटलंय। चेन्नई सुपर किंग्स आपल्या प्रभावी फिरकी माराच्या मदतीने रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात मुंबई इंडियन्सला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करेल। मुंबईचा संघ या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शिवाय मैदानात उतरेल। त्यामुळे एम.ए. चिदंबरम स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आव्हानाचा सामना करावा लागेल। IPL 2025 ची ओपनिंग सेरेमनी ईडन गार्डन्सवर पार पडली। ईडन गार्डन्स हे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं होम ग्राउंड आहे। या ओपनिंग सेरेमनीची सुरुवात शाहरुख खानने केली। शाहरुख खान हा KKR संघाचा सहमालक आहे। शाहरुख खानच्या भाषणानंतर कार्यक्रम सुरू झाले। यामध्ये गायिका श्रेया घोषाल, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि रॅपर गायक करण औजला यांनी वेगवेगळे परफॉर्मन्स सादर केले। RCBने केवळ 16.2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय नोंदविला। यामध्ये संघाचा चेस मास्टर विराट कोहलीने आपल्या 59 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली। या सामन्यात कोहलीने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करताच अचानक त्याचा एक चाहता मैदानात घुसल्याने खेळ काही काळ थांबवता लागला। चाहता मैदानात घुसताच त्याने विराट समोर थेट लोटांगण घातलं। आपल्या पृथ्वीवरून लोक पुढच्या आठवड्यात विश्वात मोठा स्फोट पाहू शकतात आणि या आश्चर्यकारक खगोलीय घटनेचे साक्षीदार होऊ शकतात। खरं तर शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कोरोला बोरिलियन नावाचा एक छोटा आणि कमी प्रकाशाचा तारा फुटणार आहे। 1946 नंतर हे घडणार आहे, म्हणजे दर 80 वर्षांनी या ताऱ्याचा असाच स्फोट होतो ज्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंतही पोहोचू शकतो। 2024 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर चुकीच्या टोल कपातीच्या प्रकरणामध्ये भारत सरकारने 12.55 लाखांची परतफेड जारी केली आहे। टोल वसुलीत अनियमिततेसाठी जबाबदार असलेल्या एजन्सींना 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारचे नाव मिराई ठेवले आहे। PTIशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की मिराई हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ फ्युचर असा होतो। नितीन गडकरी यांची ही कार टोयोटा कंपनीने बनवली आहे। गडकरी असेही म्हटले की फ्यूल हायड्रोजन हे आपले भविष्य आहे। आज भारत हा ऊर्जा आयात करणारा देश आहे। पुढील 5 ते 10 वर्षात आपण ऊर्जा निर्यात करणारा देश बनवू। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।